नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वर्ग 11वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 6 स्वाध्यायाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। जे पर्याय योग्य आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत, ते आपलं उत्तर असणार आहे। सर्वात पहिला आपल्याला प्रश्न केला आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो। ऑप्शन नंबर अ, जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त असते, बरोबर। मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहते, हे सुद्धा बरोबर आहे। जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात, हे सुद्धा बरोबर आहे। देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो। विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या संक्रमणामध्ये चौथावाला पर्याय लागू होत नाही। मग कोणता पर्याय लागू होतो? अ, ब, क। मग बघा, अ, ब, क असणारा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे। नंतर दुसरा, खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही। जे लोकसंख्या विस्फोटाचं कारण नाही ते आपल्याला निवडायचं आहे। बघा, सर्वात पहिलं निरक्षरता। निरक्षरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये लोकसंख्येचा हा विस्फोट झाला आहे, म्हणजे लोकसंख्या विस्फोटाचं कारण आहे। दुसरावाला बघा, विवाहाची सार्वत्रिकता। विवाहाची सार्वत्रिकता असल्यामुळं देशामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, म्हणजे हे सुद्धा कारण आहे। एक कुटुंब पद्धती, या एक कुटुंब पद्धतीमुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे। आणि राहणीमानातील सुधारणा। बघा, राहणीमानामध्ये सुधारणा झाली आणि याच्यामुळं आपल्या देशामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला नाही आहे, तर लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी याची मदत झालेली आहे। म्हणजे आपलं पर्याय उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ड। आपल्याला प्रश्न का विचारला होता? खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही, तर आपला ऑप्शन नंबर ड करेक्ट असणार आहे। नंतर तिसरा प्रश्न बघा, तिसरावाला, लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायामध्ये यांचा समावेश होतो। बघा, कशा कशाचा समावेश होते ते आपल्याला पाहायचं आहे। सर्वात पहिलं अ, रोजगाराच्या संधी निर्माण करणे याचा समावेश होतो। महिलांचा दर्जा सुधारणे याचा सुद्धा समावेश होतो। राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम याचा सुद्धा समावेश होतो। आपत्ती व्यवस्थापन याचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समावेश होत नाही, म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे? अ, ब, क। कोणता आहे असा पर्याय? ऑप्शन नंबर 4 बरोबर। नंतर योग्य पर्यायाची जोडी जुळवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जोडी जुळवासाठी प्रश्न आला आहे। बघा, ज्यावेळी जोडी जुळवायचे प्रश्न येतात त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 1-2 ऑप्शनचे उत्तर जरी माहीत राहिले तरी आपण पूर्ण जो प्रश्न आहे हा सहज आणि सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो। बघा, तो कशा पद्धतीने सोडवायचा? महाविभाजन वर्ष। बघा, महाविभाजन वर्ष कोणत्या वर्षाला म्हणतात महाविभाजन वर्ष? तर ते 1921। मग बघा, महाविभाजन वर्ष 1921 म्हणजे पहिल्याचा ब। मग पहिल्याचा ब कुठं आहे? बघा, इथं पहिल्याचा काय आहे? ड, म्हणजे हा ऑप्शन येणारच नाही। नंतर बघा, इथं कोणता आहे प्रश्न? चौथ्या ऑप्शनमध्ये पहिल्याचा क, तो सुद्धा येणार नाही। म्हणजे आता आपले ऑप्शन कोणते बाकी राहिले? फक्त दुसरावाला बघा, आता पहिल्याचा ब दिला आहे आणि तिसरा आहे बघा पहिल्याचा ब दिला आहे। नंतर दुसरावाला आपण एक पर्याय शोधायचा। बघा, म्हणजे महाविभाजन वर्ष 1921 झालं। राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी आलं? हे आलं, म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे जे उद्दिष्ट आहे हे काय होतं? 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं। चौथ्याचा अ, म्हणजे पहिला ब चौथा ओ, कोणता ऑप्शन सांगताय? ऑप्शन नंबर 2। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। नंतर तिसरावाला प्रश्न बघा, काय सांगताय? प्रश्न दुसरा, अर्थशास्त्रीय
पारिभाषिक शब्द सांगा. पहिलावाला प्रश्न आपल्याला केला आहे, लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धी व विकासापेक्षा वेगवान होते. म्हणजे ज्यावेळी आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही आर्थिक वृद्धी आणि त्याच्या विकासापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, याला म्हणायचं लोकसंख्या विस्फोट. याला म्हणायचं लोकसंख्या विस्फोट. लोकसंख्या विस्फोट. दुसरावाला बघा काय सांगते. दुसरावाला आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक. जन्मदर आणि मृत्यूदर याच्यातला फरकाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जीवित प्रमाण दर. बघा जीवित प्रमाण दर. नंतर तिसरावाला बघा काय सांगते. तिसरा आपल्याला लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक संसाधने यांच्यामध्ये समतोल. म्हणजे ज्यावेळी आपल्या देशामधली लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक संसाधने याच्यामध्ये समतोल असतो, याले म्हणायचं पर्याप्त लोकसंख्या. याले म्हणायचं पर्याप्त लोकसंख्या. बघा पर्याप्त लोकसंख्या. नंतर चौथावाला बघा चौथावाला काय सांगते आपल्याला 1952 मध्ये जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम. म्हणजे 1952 मध्ये जन्मदर कमी झाला पाहिजे या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला कोणता कार्यक्रम म्हणायचं, तर याला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणायचं कुटुंब नियोजन कार्यक्रम. बघा कुटुंब नियोजन कार्यक्रम. याला म्हणायचं कुटुंब नियोजन कार्यक्रम. नंतर पाचवावाला बघा काय सांगते. पाचवाला देशात प्रतिवर्षी प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्यांची संख्या. याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो जन्मदर. याला काय म्हणायचा जन्मदर. नंतर सहावावाला बघा सहावावाला याचा नंबर 6 पाहिजे. देशात प्रतिवर्षी प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या. याले म्हणायचा मृत्यूदर. याले काय म्हणायचं आपण बघा याले म्हणायचा मृत्यूदर. नंतर प्रश्न तिसरा काय सांगते आपल्याला देशात एका वर्षात दर 1040 बालके जन्माला आली. म्हणजे जन्माला आली तर याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो आपण जन्मदर. याला का म्हणू आपण जन्मदर. नंतर दुसरीवाली संकल्पना बघा काय सांगते. दुसरीवाली संकल्पना मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे. म्हणजे मुंबईमधील ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे याच्यावर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे. याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो मूलभूत सुविधेवरील ताण. मूलभूत सुविधेवरील ताण. आता हा मूलभूत सुविधेवरील ताण कशामुळे पडला आहे, लोकसंख्येच्या प्रचंड ताण आहे. कशावर, वाहतूक व्यवस्थेवर. म्हणजे लोकसंख्या विस्फोटामुळे विद्यार्थी मित्रांनो हा ताण पडून राहिलेला आहे. नंतर तिसरावाला बघा ब देशात एका वर्षात दर 1015 मृत्यू होतात. जर मरत असतील तर याले म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो मृत्यूदर. याले का म्हणू आपण मृत्यूदर. नंतर चौथावाला बघा चौथावाला काय सांगते आपल्याला चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होते. याले म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो किंवा याची संकल्पना येईल आपली कुटुंब नियोजन. याला म्हणायचं कुटुंब नियोजन. नंतर समोर बघा आपल्याला काही प्रश्न दिले आहेत. याच्यामधला एक पहिला प्रश्न दिला आहे की भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. म्हणजे भारतामध्ये जो जन्मदर आहे हा का बरं वाढत गेला, तर विद्यार्थी मित्रांनो याची आपल्याला कारणे लिहायची आहे. अनेक कारणे आहेत. त्याच्यामध्ये निरक्षरता असो, विवाहाची सार्वत्रिकता असो, विवाहाचे वय असो, मुलगाच हवा, संयुक्त कुटुंब पद्धती, शेतीवरील अवलंबित्व, दारिद्र्य,
कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान, असे विद्यार्थी मित्रांनो अनेक कारणे आहेत जे आपल्याला लिहिता येतील. नंतर त्याच्यामध्ये बघा दुसरा आपल्याला प्रश्न विचारला आहे. काय दुसरावाला प्रश्न विचारला आहे, भारतातील कमी मृत्यूदराची कारणे स्पष्ट करा. म्हणजे मृत्यूदर कमी होण्याची कारणे. तर विद्यार्थी मित्रांनो बरेचसे असे कारणे आहेत. त्याच्यामध्ये माता मृत्यूदर, वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा, बालमृत्यूदरातील घट, सुरक्षिततेत झालेली वाढ, सकस आहार वापर, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर घटक, असे अनेक घटक आहेत की ज्याच्यामुळे मृत्यूदर हा कमी झाला. नंतर बघा आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये जो आर्थिक विकास होत आहे त्या आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण समजा मानवी संसाधनच नसतं तर एकंदरीत आपल्या देशाचा जो आर्थिक विकास आहे हा झपाट्याने झालेला नसता. नंतर सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट लिहा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला एक स्टेटमेंट दिली जाते, एक वाक्य दिले जाते. ते वाक्य वाचायचं, त्याच्यासोबत आपण सहमत आहोत किंवा नाहीत हे सर्वात पहिले ठरवायचं. म्हणजे समजा आपण सहमत असू तर सर्वात पहिले लिहायचं सहमत, नंतर लिहायचं कारण, का बरं आपण सहमत आहोत, तर त्याचंसुद्धा आपल्याला विश्लेषण द्यावं लागते. बघा पहिलावाला काय सांगते आपल्याला, भारतात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या विधानाशी आपण सहमत असणार आहोत. म्हणजे बघा पहिल्यामध्ये आपल्याला सहमत निवडायचं आहे. मग का बरं सहमत निवडायचं आहे तर याची माहिती संपूर्णपणे नंतर आपल्याला लिहायची आहे. दुसरावाला बघा काय सांगते दुसरा आपल्याला, भारतातील मृत्यूदर वेगाने कमी होत आहे. विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर आहे यालाही आपण लिहिणार आहोत सहमत. यालाही का लिहिणार आहोत आपण सहमत. आणि का बरं सहमत आहोत तर याचीसुद्धा आपल्याला माहिती नंतर लिहायची आहे की मृत्यूदर कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. जसे दवाखान्यामध्ये सुधारणा झाल्या आहेत, शिक्षणाची पातळी वाढली आहे, असे अनेक कारणं आहेत जे आपण लिहू शकतो. नंतर बघा तिसरावाला काय सांगते आपल्याला, तिसरावाला पर्याप्त लोकसंख्या देशाच्या विकासाला हातभार लावते. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा सहमत हेच येणार आहे. नंतर चौथावाला बघा काय सांगते चौथावाला, आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका महत्त्वाची ठरते. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण सहमत असणार आहोत. का बरं सहमत आहोत याची माहिती आपल्याला विश्लेषित करून लिहायची आहे. पाचवाला बघा काय सांगताय पाचवाला आपल्याला, जन्मदर राहणीमानातील बदल झाल्यामुळे कमी झाला. म्हणजे जो जन्मदर आहे हा राहणीमानातील बदल झाल्यामुळे कमी झाला आहे. त्याच्याशी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण सहमत असणार आहोत. का बरं सहमत असणार आहोत याची सर्व माहिती आपल्याला विश्लेषित करून लिहायची आहे. नंतर बघा आपल्याला खालील काही उदाहरणं दिली आहेत आणि नंतर फरक स्पष्ट करत दिला आहे. बघा याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर याची आपल्याला माहिती लिहायची आहे. म्हणजे जन्मदर कशाला म्हणतात, मृत्यूदर कशाला म्हणतात, नंतर जन्मदर कसा मोजतात, मृत्यूदर कसा मोजतात याचीसुद्धा आपल्याला माहिती लिहायची आहे. नंतर लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा. बघा तर या ठिकाणी आपली लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे दिले आहेत. आपण 3 टप्पे पाहिले होते. त्याच्यामध्ये पहिला टप्पा कशा पद्धतीचा होता त्याची माहिती लिहायची आहे. आणि लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा कशा पद्धतीचा होता त्याचीसुद्धा या ठिकाणी माहिती लिहायची आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून आपण सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रश्नसंच बनवला आहे. बघा हा एक प्रश्नसंच बनवलेला आहे. बऱ्याचदा होतं की आपण संपूर्ण प्रकरणाचा तर अभ्यास करतो पण प्रश्न सोडवून न पाहिल्यामुळं आपल्याला पेपरच्या वेळेला उत्तरं येत नसतात किंवा आलेले उत्तरं चुकण्याची बरेचदा आपली शक्यता असते. त्याच्यामुळं परीक्षेच्या पहिलं आपला प्रश्नांचा सराव व्हावा याकरिता आपण प्रश्नसंच तयार केलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना हे प्रश्नसंच सोडवायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी बघा 78 87 50 82 70 या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्नसंच निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी सहाय्यक ठरेल. जे जे 11वीचे विद्यार्थी आहेत त्या 11वीच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा
या विषयाचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.